म्हणजे मी मध्यंतरी हुमणी अळीचा अभ्यास करत होतो. आता ज्यावेळी मी रिसर्च पेपर वाचत होतो हुमणी अळीवर, तर बऱ्याच वेळेला असं ते त्यामध्ये सांगत होते त्यांची जी लाईफ सायकल आहे. बऱ्याच जणांची लाईफ सायकल एक 2-3 महिन्याची दाखवत होते. पण ऊसाची जी लाईफ सायकल आहे ती जवळपास 1 वर्षाची दाखवत होते. एकच अळी आणि एकाच पद्धतीची अळी हे जे 2 लाईफ सायकल असे कसे होऊ शकतात? म्हणजे हे जे मी सांगायला लागलोय की हे रिसर्च पेपर जे होतं ते मी अमेरिकेत ते जे घरगुती लॉन असतात तर त्याच्यामध्ये मधलं जे लाईफ सायकल आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि जे ऊसाचं जे आहे ते आपले इथलं जे कृषी संशोधन केंद्र आहेत त्यांनी जे लाईफ सायकल सांगितले ते. तर ह्यामध्ये कसा फरक असतोय? सर, फरक होण्याचं कारण बरेच आहे. एक तर आपण होमणी म्हटलं म्हणजे आपण एक कॉमन टर्मिनॉलॉजी वापरलं. बरोबर. होमणी हा एकच प्रकार नाहीये. बरोबर. होमणीचे वेगवेगळे स्पीशीज आहेत. ओके. आता तुम्हाला सांगायचं झालं सायंटिफिकली तर होलोट्राइकिया सेरेटा, होलोट्राइकिया कंझिंगवेनिया असे वेगवेगळ्या प्रकारचे होमणीचे प्रकार आहेत. आणि होमणीचा स्पीशीज वेगळा असेल तर त्याचं जनरेशन टाइम पण वेगळा राहतो. त्या ऊसांमध्ये 1 वर्षाचा आहे. बरोबर. आता लॉन मध्ये येणारा किडा त्याचं कमी असू शकतो. आणि इव्हन हे जे ड्युरेशन आहे त्या कंडिशन्स वरती डिपेंड आहे. फेवरेबल आणि अनफेवरेबल कंडिशन. फेवरेबल असतील तर ते त्याचा कमी होऊ शकतो सीझन, आणि जर अनफेवरेबल असतील तर त्याचा वाढू शकतो. मग आता ह्या वर्षी सर एक होमणीचा प्रादुर्भाव थोडा जास्त ह्या वर्षी वाटला. म्हणजे त्यामागे भरपूर म्हणजे वातावरणाचे जे काही बदल आहेत ते पण कारणीभूत असू शकतात. आता म्हणजे काही काही शेतकरी म्हणतात की अजून पण हुमणी आहेच. आता महिना आला, हुमणी आतापर्यंत ती डॉर्मंट स्टेटला जायला पाहिजे, पण आतापर्यंत ते हुमणी म्हणजे ऍक्टिव्ह आहे असं दिसतं. तर मग त्याबद्दल सर काय मत आहे? सर, ऍक्टिव्हिटी त्याची असू शकते कारण त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन जमिनीमध्ये आहे. बरोबर. जर फेवरेबल असतील तर मग त्याचा प्रादुर्भाव होणं, ऍक्टिव्हिटी राहणार त्याची. बरोबर. अनफेवरेबल असतील तर मग ते डॉर्मंट कंडिशन मध्ये जाणार. मग ऍक्टिव्ह स्टेज आणि इनऍक्टिव्ह स्टेज, डॉर्मंट कंडिशन, हे दोन्ही आपण साईडला ठेवू. बरोबर. पण त्या ऍक्टिव्ह स्टेजला पण किंवा डॉर्मंट स्टेजला पण नियंत्रण कसं करायचं हे महत्वाचं. बरोबर. आपण काय करतो, रासायनिक केमिकलचा आपण वापर करतो. पण ह्याच्यामध्ये बेवेरिया बेसिया मेटारेनियम खूप महत्वाचा रोल प्ले करतो. ह्याचा जर वापर केला कारण काय होतं, ते डॉर्मंट कंडिशनला जरी आपण आपल्या ड्रिप मध्ये ह्या बायोपेस्टिसाइडचा वापर करून जर सोडला तर ते टार्गेट्सला जाऊन इम्पॅक्ट करतात जिथे आपले होमणी आहे. ओके. केमिकल कदाचित कधी जाऊन पोहोचत नसते, पण हे जाऊन पोहोचणार का, तिथं बुरशीसाठी खूप फेवरेबल कंडिशन्स आहेत. ते मॉइश्चर कंटेंट चांगल्या प्रमाणामध्ये आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, टेम्परेचर जेवढं त्याला पाहिजे तेवढं आहे. मग ते फेवरेबल कंडिशनमुळे बुरशीचं मल्टिप्लिकेशन जास्त होतो आणि ते जे अळी आहे आपला होमणी आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात, त्याचं नियंत्रण करू शकतो. म्हणजे प्रत्येक पिकानुसार त्यांची लाईफ सायकल पण बदलू शकते. ओके. पिकानुसार आणि इव्हन सीझननुसार कंडिशन्स फेवरेबल आणि अनफेवरेबल. ओके.